नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, लग्न सीझन सगळीकडे जोरदार चालू आहे। आपल्याला छान छान अशा साड्यांची शॉपिंग करायची असेल, पण कसे महाराष्ट्रीयन साड्या आपल्याला जर पाहिजे असतील ना, तर मी आज दादरला दुकान आहे, जुनं जे दुकान आहे इयर्स पहिलं, त्या शॉपमध्ये आज आलेली आहे, गिरगाव पंचे डेपोमध्ये। त्यांच्याकडे ना तुम्हाला महाराष्ट्रीयन प्युअर महाराष्ट्रीयन पैठणीपासून नारायणपेठ, तुम्हाला पेशवाई, सेमी पेशवाई, चंदेरी सिल्क, तुम्हाला भरपूर अशा साड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर यायचं असेल तुम्हाला तर दादर स्टेशनला, दादरवरनं आलात ना वेस्टला तुम्हाला गिरगाव पंचे डेपो, प्लाझाच्या समोरच तुम्हाला हे गिरगाव पंचे डेपो आहे। तर आज आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे महाराष्ट्रीयन साड्यांमध्ये। तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलला। तर मग चला मंडळी, आपण अस्सल महाराष्ट्रीयन साड्या बघूया गिरगाव पंचे डेपो दादरमध्ये। हे बघा, हे गिरगाव पंचे डेपो आहे, तुम्हाला दादर वेस्टला तुम्हाला प्लाझाच्या समोरच आहे। त्यांच्याकडे छान अशा प्युअर महाराष्ट्रीयन साड्या बघायला मिळतील। तर आता आतमध्ये जाऊन आपण कलेक्शन बघणार आहोत काय काय आहे ते। सीझनमध्ये आपल्याला छान छान प्रकारच्या साड्या नेसायच्या असतील ना, अगदी महाराष्ट्रीयन प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये, तर आज ना मी छान छान तुम्हाला आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन साड्यांची नावं सांगणार आहेत आणि त्यांचे पॅटर्न पण सांगणार आहेत कसे आहेत ते। मग ते महेश्वरी, तुम्हाला गडवाल पैठणी, नारायणपेठ आहे, तुम्हाला अजून काय आपण आज बघूया। तर ओके, तर तुम्ही आज काय आम्हाला दाखवणार आपल्या चॅनलवर? ओके, म्हणजे आपल्या ज्या प्युअर महाराष्ट्रीयन पॅटर्न्स आहेत त्या आज तुम्ही आम्हाला दाखवणार आहात। आता स्टार्टिंग आपण करूया। तर हे पहिली काय आहे? इंदुरी। ओके, इंदुरी साडी, आणि तिला असं काठ असतो ना, असं की मला असं वाटतंय की हे खणा टाईप मध्ये जरा काठ आहे ह्याचं, इरॅकल मध्ये। ओके, हे बघा, आणि आपल्याला कलर्स वगैरे अवेलेबल मिळतील ना ह्याच्यामध्ये? ओके, हे बघा मंडळी, हे कलर्स वगैरे अवेलेबल आहेत आपल्याला त्याच्यामध्ये। आणि हे पुढे काय दाखवत आहे? ओके, इंदुरीमध्ये तुम्हाला सेकंड तुम्हाला कलर आहे मंडळी। मी ना तुम्हाला नेमकेच कलर दाखवते, तुम्ही शॉपमध्ये इथे आलात ना कलर्स वगैरे तुम्हाला अवेलेबल मिळतील। पुढे दादा काय दाखवते आपल्याला? ओके, गडवालमध्ये, गडवाल कॉटन। ओके, गडवालमध्ये आहे का? गडवाल कॉटन मध्ये आहे ना? ओके, आणि त्याचा पदर पण बघा, मस्त असं कॉन्ट्रास्ट आहे त्याला, पिंक कलरचा। आणि साधारण आपल्याकडे प्राइस वगैरे दादा काय आहे स्टार्टिंग वगैरे? 1300 पासून आहे। ओके, 1300 पासून स्टार्टिंग आहे, जसं साडी घेणार तसं आहे ना आपल्या। ओके, म्हणजे ह्याच्यात कलर्स बघा, भरपूर असे कलर्स आहेत, हे बघा कलर्स वगैरे आहेत, हे बघा सुंदर सुंदर कलर्स आहेत। कलर बघा, 101 कलर्स आहेत। नारायणपेठ बघूया आपण, छान अशी सेमी नारायणपेठ आहे, हे बघा। आणि पदर पण बघा त्याचा मस्त असं कोयऱ्याने भरलेला आहे मंडळी, हे बघा, आणि मस्त जरी केलेली आहे साडीवर, आणि बुट्ट्या आहेत। नारायणपेठ आहे, नारायणपेठ ना, सेमी नारायणपेठ, आणि त्याच्यात कलर्स आहेत, हे बघा कलर्स बघा, छान छान असे कलर्स अवेलेबल आहेत। ओके, प्लेन मध्ये, म्हणजे त्याच्यात तुम्हाला डिझाईन आहेत वेगवेगळ्या, तुम्हाला बुट्ट्या पाहिजे असेल तर बुट्ट्या आहेत, तुम्हाला प्लेन पाहिजे असेल तर प्लेन आहे, ते बघा जिजामाता पॅटर्न आहे। आणि त्याचा काठ बघा किती बारीक काठ आहे, तुम्हाला जर स्मॉल काठ मध्ये पाहिजे असेल ना तर तुम्हाला स्मॉल काठ मध्ये आहे, पण त्याचा पदर बघा मस्त असं भरलेला आहे, पूर्ण असं पैठणीच आहे ना ही? ओके, जिजामाता टाईप मध्ये आहे साडी, आणि त्याच्यावर बुट्ट्या आहेत मला, हे बघा दिसत आहेत गोल्डन कलरच्या, छान अशा। आणि त्याच्यात कलर्स बघा, खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत, हे बघा पैठणी आणखी नारायणपेठ, जिजामाता, ओके जिजामाता टाईप मिक्स आहे पैठणी। ओके, पैठणी बॉर्डरची आहे, प्राइस सेम आहे दोघांची। ओके, साधारण प्राइस वगैरे काय ह्याच्यामध्ये? 5000, आणि आपल्याकडे फिक्स प्राइस आहे ना? ओके, प्युअर आहे, ओके। ओरिजिनल नारायणपेठ पाहिजे ना मंडळी, ते बघा ओरिजिनल नारायणपेठ आहे, त्याचं साधारण प्राइस वगैरे काय दादा? 7700। ओके, 7700, आणि त्याचा काठ बघा मस्त असं आहे, छान असा, आणि कॉन्ट्रास्ट आहे ना त्याला, खूप सुंदर असा ग्रीन आणि पिंक मध्ये कॉन्ट्रास्ट आहे बघा, छान असा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे। ओरिजिनल नारायणपेठ आहे मंडळी, तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर गिरगाव पंचे डेपो आहे दादर,
वेस्टला तुम्हाला प्लाझा आहे ना, तिथे फेमस असं 99 वर्ष ह्यांना झालेली आहेत. तर फेमस असं दुकान आहे जुनं. त्यांच्याकडे ओरिजिनल तुम्हाला साड्या मिळतील. हे कशामध्ये आहे? ओके, नारायणपेठमध्ये तुम्हाला डिझाईन आहे बघा, चेक्समध्ये आहे. म्हणजे जुन्या काळातली लोक जी घालायची तेच ना. ओके बघा, ह्या ना जुन्या काळात ना साड्या भरपूर चालायच्या आहे बघा. आणि त्याचं प्राइस वगैरे काय आहे? 8,500. ओके, 8,500ची प्युअर आहे ना ही? ओके, प्युअर आहे बघा. म्हणजे आपल्याला प्युअर साड्या घ्यायच्या असतील ना ह्या जुन्या काळातल्या, त्या बघा ह्या इथे गिरगाव पंची डेपोमध्ये आलात ना 101 साड्या तुम्हाला बघायला मिळतील. पेशवाईमध्ये आपण बघूया. ही प्युअर हे आहे ओरिजिनल. ओके, सेमी. हे बघा सेमी पेशवाई बघूया. ओके, हे बघा आधी आपण ना सेमी पेशवाई बघूया. ह्याचं जरा पदर दाखवतो ह्याचं. ओके, साधे असतात तर सेमी पेशवाई. आणि कलर पण बघा, ह्याच्यात फिरता कलर आहे, खूप छान असा धूपछाव कलर आहे. पर्यंत येईल ना. ओके, बघा प्युअर इरकल मध्ये आहे. आणि त्याचं प्राइस वगैरे काय आहे दादा? 10,000. ओके, 10,000ची प्युअर इरकल मध्ये आहे बघा. आणि कॉन्ट्रास्ट आहे थोडाफार छान असं. आणि हे बघा इरकल मध्ये तुम्हाला कलर्स आहे. ओके, पेशवाई सेमी पेशवाई आहे ना. ओके ओके, खणामध्ये पण आहेत. हे बघा हे खणामध्ये प्युअर खण आहे, कॉटन खण. ओके, त्याचं प्राइस वगैरे काय आहे? 1500. ओके, 1500. मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न्स वगैरे तुम्हाला कलर्स आहेत ते बघा वेगवेगळे. तुम्हाला असं वेगळं काही पाहिजे असेल ना ते बघा हे पण आहे. त्याचं प्राइस वगैरे काय आहे? 750. ओके, 750 रुपये. कशामध्ये आहे? नऊवारी आहे की? ओके, ही मला ह्याच्यामध्ये वाटते. ओके, मदुराई कॉटन मध्ये. हिला हे पण बोलते पेशवाईमध्ये बघा. प्युअर पेशवाई नाही आहे हे बघा, पेशवाईमध्ये आहे. आणि कलर कॉन्ट्रास्ट बघा खूप सुंदर असं आहे. आणि ग्रीन कलरचं त्याला कॉम्बिनेशन आहे. त्याचं प्राइस वगैरे काय आहे साधारण? 4,000च्या आसपास. ओके, 4,000 पर्यंत आहे. 3,800ची पेशवाई बघायची आहे ना तुम्हाला, ते बघा छान असा ग्रीन कलर दाखवते मी तुम्हाला. सुंदर असा फ्रेश ग्रीन कलर आहे आणि त्याला रेडचं कॉम्बिनेशन आहे. तर प्राइस वगैरे काय आहे साधारण? ओके, 5,500. ओके, पैठणीमध्ये आपण बघूया. ओरिजिनल पैठणी आहेत ना. ओके, त्यांचं प्राइस वगैरे स्टार्टिंग वगैरे काय आहे? त्यांचं प्राइस काय दादा? 14,000 पासून. ओके, आणि जो राणी बोलतात ना राणी कलर पैठणीमध्ये तो ह्यांच्याकडे आहे. आणि प्युअर पैठणी आहे या मंडळी. हे बघा सुंदर अशी मंडळी. कसं आता लग्न सीझन आहे ना, आपल्याला छान असे पैठणी शेले पाहिजे असतील ना, हे बघा शेले पण आहे त्यांच्याकडे. आणि कलर्स बघा 101 कलर्स आहेत. आणि कलर्स वगैरे अवेलेबल मिळतील ना काका आपल्याला? ओके, कलर्स. आणि साधारण प्राइस वगैरे काय आहे? 1,000 पासून. ओके, 1,000 पासून आहे. हे बघा शेले बघा. आणि ना असे शेले वगैरे साध्यामध्ये पाहिजे ना तुम्हाला 300 350 ना. ओके, हे बघा 350 अशी प्राइस आहे शेल्यामध्ये. पण पाहिजे असतील ना तुम्हाला तर हे बघा खणाच्या टोप्या वगैरे आहे त्यांच्याकडे. आणि आता लग्नामध्ये जर पाहिजे असतील ना तर हे बघा हे लग्नाच्या टोप्या पण आहेत नवरदेवाच्या, किंवा आपल्याकडे काही लागतात ना त्या पण आहेत. तर पैठणीमध्ये पण आहेत. पैठणीमध्येच आहे ना टोपी ती. ओके, हे बघा प्युअर पैठणीमध्ये आहे. 400 रुपये 800. ओके, ही 800 रुपये आहे का? ओके, आणि ही 400 रुपये. मला असे रेडीमेड धोतर वगैरे धोती पाहिजे असतील ना तर ह्यांच्याकडे धोतर वगैरे पण आहेत. आणि तुम्ही कस्टमाइज वगैरे पण करून घेऊ शकता. साईज वाईज हे लोक कस्टमाइज वगैरे करून देतात. हे बघा मंडळी, आपल्याला चंदेरी सिल्कमध्ये वगैरे पण पाहिजे असेल ना ते बघा चंदेरी सिल्कमध्ये पण आहेत छान अशा. आणि त्याच्यावर ना मंडळी हे बघा फ्लावरची डिझाईन आहे खूप छान अशी. आणि हे बघा बॉर्डर पण त्याची खूप सुंदर आहे. आणि त्यात कलर्स आहेत ना, आपल्याला कलर्स हे बघायला मिळतील वेगवेगळे.
हे बघा, तुम्हाला जर असं लग्न लावण्यासाठी असे मँगो कलरमध्ये वगैरे पाहिजे असेल ना, हे बघा मँगो कलरमध्ये पण आहे मंडळी. तुम्हाला असं डिझाईनमध्ये वगैरे पण पाहिजे असेल ना, ते बघा डिझाईनमध्ये वगैरे पण आहे चंदेरी सिल्कमध्ये. हे बघा डिझाईन दाखवा काका. हे बघा ओके, वर्किंग कलर्स आहेत का हे दोन मंडळी. तुम्हाला नारायणपेठमध्ये नऊवारी पाहिजे असतील ना, ते बघा नऊवारी म्हणजे दहावारीच बोलतो ना आपण त्यांना. मग साधारण प्राइस वगैरे काय आहे त्याच्यामध्ये? ओके 4700 पासून आहे बघा. छान छान असे कलर्स आहेत, सुंदर सुंदर असे कलेक्शन आहेत. हिरवा पाहिजे असेल तर हिरवा वगैरे पण आहे. ती पण छान छान असे कलर्स आहेत. तो मरून कलर पण आहे ना, 4 मीटर. ओके हे बघा 2 मीटर टाईप मध्ये ना नऊवारी कलेक्शन आहेत. आणि बॉर्डर्स मध्ये पण आहे ते बघा, छान छान अशा मध्ये आहे ते बघा. आणि मस्त अशा आहे बघा. तुम्हाला कलर्स पण बघा, छान छान असे कलर्स वगैरे आहेत. सिल्क मध्ये आहेत, प्युअर बनारसी आहे ना. ओके, त्याचं प्राइस वगैरे काय आहे? 3000. ओके 3000 रुपये. बनारसी मध्ये आपल्याला ना कलर बघा 101 कलर्स बघायला मिळतात. हे बघा छान छान असे कलर्स आहेत. हे बघा खूप सुंदर. मला असं बनारसी टाईप मध्ये शेले वगैरे पाहिजे असतील ना, असे शेले वगैरे पण पाहिजे असतील ना, ते बघा शेले वगैरे पण आहेत बनारसी टाईप मध्ये, सुंदर असे आहेत. कलर बघा 101 कलर्स आहेत आपल्याला. आणि प्राइस वगैरे काय आहे दादा त्यांचं? ओके 1500 अशी प्राइस आहे. बनारसी टाईप मध्ये आहेत ना ते. ओके, आपण कसं आता लग्न सीझन चालू आहे किंवा आपला काही पूजा वगैरे असेल ना घरी, तर जेंट्स लोकांसाठी असे धोतर आणि उपरणं वगैरे पाहिजे असेल ना, ते पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि कलर्स वगैरे पण आहे त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला जर रेडीमेड करून पाहिजे असेल तर रेडीमेड पण मिळतात ना. ओके, तर साधारण रेंज 700 पासून. ओके, वेगवेगळे प्राइस आहे, वेगवेगळं आहे. पुढे ना तुम्हाला अशा नऊवाऱ्या वगैरे पाहिजे असतील ना, शालू टाईप मध्ये बनारसी बोलतो ना, तशामध्ये पण यांच्याकडे नऊवाऱ्या वगैरे आहेत. हे बघा दहावारी, म्हणजे ज्याला दहावारी जो कोण बोलतो तो दहावारी, नऊवारी जे बोलतो ते नऊवारी. तर कलर्स बघा 101 कलर्स आहेत. आणि याचे साधारण प्राइस वगैरे काय आहे दादा? 5000 पासून. ओके 5000 पासून स्टार्ट आहे. आणि असं हे बघा, हे पण आहे. हे साऊथ इंडिया, हे कशामध्ये आहे? कुठले हे? बनारसी मध्येच आहे. मग बेंगलोरचे. एक ओके बँगलोर टाईप मध्ये आहे ते बघा. ओके, ह्या पण अशा नऊवारी आहेत का? हो, लग्नात वगैरे पिवळी साडी. सुंदर अशा तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील ना, तर ह्या शॉपमध्ये एकदा व्हिजिट करा. गिरगाव पंचे डेपो आपला सगळ्यात जुनं दादरचं शॉप आहे. यांच्याकडे तुम्हाला प्युअर महाराष्ट्रीयन आणि ओरिजिनल साड्या तुम्हाला बघायला मिळतील. पुढे चंद्रकोरमध्ये बघा, ही दहावारी आहे ना. ओके, हे बघा चंद्रकोरमध्ये दहावारी पण आहे, छान अशी बघा. पैठणी आहे ना, सेमी पैठणीमध्ये. ओके, सेमी पैठणीमध्ये. आता कसं लग्न सीझन आहे, तुम्हाला छान छान अशी लग्नाची शॉपिंग करायची असेल ना, आणि जर प्युअर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील अगदी महाराष्ट्रीयन प्युअर, तुम्हाला गडवाल पैठणी, तुम्हाला चंदेरी सिल्क आणि वेगवेगळ्या मी ज्या दाखवल्या ना आता साड्या, तुम्हाला नारायणपेठ, परत अजून तुम्हाला पाहिजे असेल किंवा धोती पितांबर पाहिजे असतील, आपण कसं पूजेच्या विधी वगैरे असतात, तर जेंट्स लोकांसाठी पण पाहिजे असतील ना, टोप्या वगैरे यांच्याकडे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे. तुम्ही एकदा आलात ना इथे, तुम्हाला जर प्रॉपर प्युअर तुम्हाला महाराष्ट्रीयनचं काही खरेदी करायचं असेल ना, तर हे गिरगाव पंचे डेपो दादर वेस्टला प्लाझाच्या अपोजिटलाच इथे शॉप आहे गिरगाव पंचे डेपो करून. तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि लग्नाची अशी सुंदर अशी शॉपिंग करून जावा, छान छान अशी. आणि डिस्काउंटमध्ये पण छान अशा डिस्काउंटमध्ये आहेत साड्या. आपल्याला काही जास्त रेंज वगैरे नाही आहे, आपण घेऊ तशा रेंजमध्ये आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि मेन काय नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनल. तर मग चला मंडळी, आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते. बाय मंडळी.